हिंदू धर्मात दिव्याला आणि त्यातील वातीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कार्तिक मास असो किंवा घरातील विशेष पूजाविधी, विविध प्रकारच्या वाती प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली जाते. या सर्व वातीमध्ये सर्वात आगळीवेगळी आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे वेणी माधव मात. आपल्या देव्हाऱ्यात दिवा लावणे हे केवळ अंधार दूर करण्याचे प्रतीक नाही, तर ते ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचे माध्यम आहे. वातीच्या विविध प्रकारांमध्ये वेणी माधव वातीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले जाते. ही वात केवळ आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. वेणी माधव वातीचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट. ही वात 33 सुट्या फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते. हिंदू शास्त्रानुसार 33 हा आकडा म्हणजे 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या देवशक्तीचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा या 33 वाती एका वेणीसारख्या गुंफल्या जातात तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचे प्रतीक बनतात. वेणी माधव हे नावच अतिशय अर्थपूर्ण आहे. ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या एकत्रित शक्तीचे रूप मानले जाते. ज्याप्रमाणे या तीन देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते. वेणीमाधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. असे मानले जाते की या संगमावर भगवान वेणी माधव यांचे माता लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य असते. प्रयागराजचे क्षेत्रपाल म्हणूनही भगवान वेणी माधव यांना पूजले जाते. ही वात लावणे म्हणजे आपल्या घराच्या देव्हाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखे आहे. अधिक मासात एकदा तरी ही वात अवश्य लावावी. वेणी माधव वात लावण्याचे महत्त्व आणि फायदे. या वातीत लक्ष्मीसह वेणी माधवांचे वास्तव्य असल्याने ही वात प्रज्वलित केल्याने घरात सुख, समृद्धी आणि स्थिर लक्ष्मी नांदते. त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जी पुण्याई मिळते तीच पुण्याई मनोभावे वेणी माधव वात लावल्याने मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. विशेषतः कार्तिक महिन्यात किंवा अधिक मासात ही वात लावल्याने अनंत पटीने पुण्यफळ मिळते. त्रिमूर्तीच्या आशीर्वादाने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो. ही वात आकाराने मोठी असल्याने ती तुपात नीट भिजवून एका मोठ्या निरंजनात किंवा समईत प्रज्वलित केली जाते. 33 वातींची ही गुंफण जेव्हा तेवते तेव्हा त्याचा प्रकाश आणि ऊर्जा संपूर्ण घराला व्यापून टाकते. घरातील ज्येष्ठ बायका या वाती करत असतात. आता पूजेचे सामान मिळते अशा ठिकाणी या वाती सहज मिळतात. त्याचप्रमाणे यूट्यूबवर देखील ही वात कशी करावी याचे व्हिडिओ आहेत. त्यानुसार या वाती घरच्या घरी तयार करता येतील. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.